आज आपण आहोत कचरेवाडी तालुका जिल्हा जालना आणि आज आपण या ठिकाणी नुजूड शिरसे क्रांतिकारी कापूस वाण जे की सघन पद्धतीमध्ये अतिशय योग्य असलेले वाण अद्या या वाणाच्या ठिकाणी पीक पाहणी करणार आहोत। आणि येथील शेतकरी जगदीश भाऊ जाधव यांनी अद्या ह्या वाणाची लागवड मागच्या वर्षीही ह्याच पद्धतीने केली होती आणि यावर्षी त्यांनी या वाणाची लागवड जी आहे 3 बाय अर्ध्या फुटावर केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी जे फट्टीतलं जे अंतर आहे हे अंतर आहे 3 फुटाचं आणि 2 झाडातलं अंतर आपण बघू शकता हे 6 इंचाचं आहे। अशा पद्धतीने यांनी 3 बाय अर्धा फुटावरती अद्या वाणाची लागवड केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 3 बाय अर्ध्यावरती एका एकरामध्ये 29,000 झाडं बसतात। आता एवढा दाट कापूस लावला तर आपल्या मनात शंका येईल की कापूस हा पॅक होईल, दाटून जाईल, त्याला माल कमी लागेल। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अद्या हा जो वाण आहे हा एकदम सरळ वाढणार वाण आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, याला जे मोनोपुडी आहे, ज्याला आपण गळफांदे म्हणतात, याला बिलकुल येत नाही। त्याच्यामुळे हा वाण सरळ वाढतो आणि शेतामध्ये कुठलीही गर्दी होत नाही। आणि दुसरं याच्यामध्ये आता या वाणाला जवळपास 14 जूनची लागवड आहे, 47 दिवस याला कंप्लीट झालेले आहे। आज 2 ऑगस्ट आहे आणि येथील शेतकरी जगदीश भाऊने याला चमत्कारचा स्प्रे केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता, चमत्कार मारल्यामुळे काय झालं की याच्यामध्ये झाडामध्ये अतिरिक्त होणारी वाढ थांबली आणि 2 पाट्यातलं जे अंतर आहे ते एकदम जवळ आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता। आमच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात एक गैरसमज निर्माण होतो की चमत्कार मारलं तर कापसाची वाढ थांबते। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की चमत्कार जर मारलं तर झाडाची वाढ थांबत नाही, तर झाडामध्ये होणारी अतिरिक्त जी वाढ आहे ती स्टॉप होते आणि पात्याचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर बोंडामध्ये फास्ट होतं। याच्यामुळं काय होतं की आपलं जे उत्पन्न आपण रेग्युलरमध्ये घेतो, तर अशा पद्धतीने जर कापूस लावला असेल, चमत्कार जर आपण 45, 65 आणि 85 दिवसाला जर घेतलं लागवडीच्या नंतर, तर आपल्या कापसामध्ये येणाऱ्या उत्पन्नामध्ये 25 ते 30% या ठिकाणी वाढ होते। दुसरा आपण चमत्कारचा फायदा असा होतो की पानातला जाडपणा जो आहे तो जाड होतो आणि याच्यामध्ये कवळकीपणा हा निघून जातो। याच्यामुळे फायदा असा होतो की येणारा रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आपल्या कापसावरती अतिशय कमी येतो। या ठिकाणी जगदीश भाऊनं काय केलं की 2-3 तास चमत्कार फवारे सोडून दिले। या ठिकाणी शेजारी बघू शकता आपण, आता हे जे झाडं आहेत या ठिकाणी बघू शकता, याच्या शेंड्यावरती किती कवळकी आहे, म्हणजे याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी लवकर येऊ शकतात। आणि शेजारी बघू शकता आपण, या ठिकाणी चमत्कार स्प्रे झालेला आहे। चमत्कारमुळं पानं एकदम रट बनलं, त्याच्यामुळे याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडीसुद्धा कमी येण्याचे चान्सेस आहे। त्याच्यामुळं आपण सघन पद्धतीमध्ये जर कापूस लावलेला असेल आणि आपल्याला जर जास्त उत्पन्न मिळवायचं असेल, तर आपण सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण चमत्कारची फवारणी पहिली 45, दुसरी 65 आणि तिसरी 85 दिवसाला घ्यावी, ही नम्र विनंती। धन्यवाद।